Thank you, DJ. येस, तयार कर, सामन्याला सुरुवात करा. आकाश आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. तेजसला तेजोमय बनावं लागणार आहे, आता तळपावं लागणार आहे. आकाश माटले यावेळेला स्ट्राईक एंडवरती आहे. पहिला चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर, वाईटची सांगता होते पंचांकडून. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर म्हणजेच विरार क्रिकेट असोसिएशनचे दोन्ही पदाधिकारी आहेत. एका बाजूला शैलेश करावडे, दुसऱ्या बाजूला भाऊ मात्रे. अतिरिक्त दाब्याने धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेग फ्लिक करायचं होतं पण जास्तच बॅकफुटवरती गेले. टप्प्याचा वेट केला आणि वेट करेपर्यंत बॅटला काही बॉल लागलेला नाहीये. सिंगल धाव मात्र धावून कंप्लीट होतीये. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 2 धावांवरती जाऊन पोहोचलंय. अक्षय आणि आकाश काय जबरदस्त नाव आहेत. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, आहा, हातातून चेंडू निसटला आणि तोपर्यंत एकदा मात्र धावून कंप्लीट केली जाते. मागच्या मॅचमध्ये 39 धावांचं लक्ष होतं. ते समाधानकारक आहेत. धावफलक असं काहीसं सांगितलं विघ्नेश पायटर्सनं. बॅटची एज घेऊन, कडा घेऊन चेंडू मागे गेला. सिद्धांत त्याच्या मागे चेंडूवरती येतोय आणि फेकी करेल तोपर्यंत कोणती धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताना आपण बघितले होता, परंतु 1 हप्त्या अगोदर झालेल्या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेमध्ये तसं काही दिसलेलं नाहीये. या VPL मध्ये नेहमीच म्हणजे इथे हाय व्होल्टेज मॅच कोणत्या बघितल्या ज्यांचा स्कोर जास्त झाला. इथे खराब फिल्डिंग, खराब आणि खराब. चेंडू जातोय वेगाने सीमारेखा पार, चौकार. चौकार आल्यानंतर आकाशचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढलाय. डाऊन दी ग्राउंड, व्हाट अ शॉट. आकाश ऑन फायर, लगातार दुसरा चौकार. लगातार 2 चौकार आलेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा आकाश सज्ज आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. धावफलकाची धावा आहेत 11. इथे एक मोठा फटका आला तर चांगली सुरुवात म्हणता येईल या षटकाची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून नाही. चांगली फिल्डिंग, काय जबरदस्त बॅक केलंय. पत्तू त्या ठिकाणी होता. प्रथमेशने चेंडूला तिथे अडवलं. प्रथमेश गाणेकर. आणि पहिलं षटक संपल्यानंतर ओव्हर स्कोर पाहिजे ना, रिव्ह्यू आहे की स्कोर? रिव्ह्यू आहे. धावफलक धावा आहेत 12. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती टीम मॉडर्न आर्ट या संघाच्या. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू आणि त्याला टॅप केलं, लांबून दुरून खेळलं. तिथे एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाब्याने सुरुवात साहिलच्या समोर केलेला हा हल्ला. मॅन ऑफ द मॅचचे किताब देणं बाकी आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या अगोदरच्या काही मॅचेस मधलं बाकी. ओ क्लीन बोल्ड, बाहेरून आतमध्ये येणारा चेंडू आणि अक्षयला मात्र तो चेंडू समजेल असा झालाय. फलंदाज बाद, पहिली विकेट.
थँक्यू डीजे. आता झालेली मॅच या अगोदरची त्याचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर सुशांत फ्रॉम विघ्नेश फायटर. नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या दिशेने येतोय. सुशांत विघ्नेश फायटर आपण यायचंय. आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरव केला जाईल. दुसऱ्या षटकाची चांगली गोलंदाजी साहिलची आतापर्यंत झाली आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न लपेटलाय चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग ऑन साईडला होतीये आणि जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तोपर्यंत एक धाव धावफलकावरती धावून ऍड केली जाईल. चला चेंडूचा खेळ 4. आतापर्यंत चांगली गोलंदाजी साहिलने कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये आलेले 2 चौकार होते त्यांना खूप चांगल्या प्रकारे बॅक केलंय आणि बॅकफुटर येऊन खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे चेंडूला ड्राईव्ह केलं परंतु तयार नव्हते गोलंदाज तयार नव्हते. मी विनंती करेन रिजवान भाई आपण या आपल्या शोभा असते मॅन ऑफ द मॅचची जर्सी दिली जाईल. सुशांत यांना आउटस्टँडिंग बॅटिंग. सुशांतने 3 चौकार मारले. सुरुनी पण 3 चौकार मारले परंतु सुशांतचे सिंगल डबल जास्त होते त्यामुळे सुशांतला इथं मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय जे करणदादा जोशी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले. विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. थँक्यू सो मच रिजवान भाई. रनआउट ची संधी तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय. बघूयात काय घडलंय. आकाश डेंजर एंडला होता. थँक्यू डीजे. रुको जरा सबर करो. 1 मिनिट फक्त हा रन आहे की नाही ते बघू दे त्यानंतर त्याला सांगतो. तरी पण त्याच्या अगोदर सांगतो 16 आहे. जर रन आला तर 17 नाही आला तर मग खतरा. बघूयात किती आहेत. तिसऱ्या पंचांना कॉल दिला गेला आमचे ऑनफिल्ड अंपायर शैलेश करावडे यांच्या माध्यमातून आणि आमची टेक्निकल टीम पूर्णपणे बिझी आहे. हे सर्व क्षणचित्र बघण्यात नक्की केव्हा चेंडू यष्टनवरती लागला बॅट केव्हा ड्रॅग केली कुठे केली आणि कनेक्शन झालं त्यावेळेला काय होतं. यस फलंदाज बाद. आकाश माटली जो होता घातक तो मात्र मैदानाबाहेर जातोय. मोठा हादरा मॉडर्न आर्टला गॉन. 16 वरती आता धावफलक आहे. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 म्हणजेच 8च्या सरासरीनं बनल्यात या धाबा. या अगोदर एक मॅच झाली होती त्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देणं बाकी होतं. मी विनंती करेल हरेश दादा कदम आपण या मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन आपला गौरव केला जाणार आहे. गोलंदाजी मार्कवरती समीर आहे. समीरच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय आणि समीर विचारपूर्वक चेंडू हाताळतोय. त्याला माहित आहे इथून 16 धावा ज्या बनलेल्या आहेत मागील 2 षटकामध्ये त्या 16 धावांना मेंटेन किंवा त्या धावांवरती जास्त काही डोईजड धावा बनू द्यायच्या नाहीत. ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती आणि तिला कशा प्रकारे पार पाडायचं आणि त्यामुळे प्रयत्नशील आहेत. पहिला डॉट त्यानंतर सिंगल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. हा तर फॉलोइंग स्वीप होता. रनआउटची अपील. पंच तटस्थ आहेत कोणत्या प्रकारे त्यांच्यावरती प्रभाव नाही.
एक धाव मात्र कंप्लीट. मी विनंती आहे जितेश परब यांना की आपण जितेश परब या मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव केला जाणार हरेशदादा कदम यांचा. एक जुना जाणता क्रिकेटर, एक जुना जाणता खेळाडू आमच्या काटईतील. हरीशदादा कदम यांचा गौरव केला जाणार मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन. आमच्या काटईमधील एक असा जुना जाणता खेळाडू, अंडरआर्म म्हणा ओव्हरआर्म म्हणा, अजूनही खेळाची आवड, या क्रिकेटचा छंद काही सुटेना झालाय आणि असा सातत्यपूर्ण कामगिरी करणार हरेश कदम इथे ठरते मॅन ऑफ द मॅच. 5 चेंडू 19. मागे चेंडू गेलाय नाही थांबणार. चेंडू निघून होत आहे सी मारे का पार. चौकार. 3 षटकं संपलीत. 23 धावा धावफलकावरती टीम मॉडर्न आर्ट. थँक्यू. बघा ज्या कोणत्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे, जर त्या संघातील कोणता एक प्रतिनिधी इथे येऊन सांगितलं तर बरं होईल. एकाच सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बाकी असणार आहे. जर तुमच्या माहितीत असेल, लक्षात असेल तर प्लीज येऊन इथे कळवा. 3 षटकं संपलीत. जीत. हिमांशूच्या हातामध्ये चेंडू. धावफलकावरती धावा 23. हिमांशूच्या या षटकामध्ये 3-4 मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे मॉडर्न आर्टला जर का मॅच मध्ये परत यायचं असेल. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. टॅपच्या साहाय्याने चेंडूला खेळला अडवण्याचा प्रयत्न. आमचा प्रथमेश गाणेकर चेंडूला मात्र सोडताना दिसत नाहीयेत. खूप चांगली फिल्डिंग तिथे त्यांच्या माध्यमातून होतीये. 1 धाव. तोपर्यंत धावून कंप्लीट. हिमांशू. रोहनला रन करण्यासाठी बोलवलं होतं परंतु त्याने विकेट दाल करून मात्र मैदान त्याला सोडावं लागते. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. तीन लवकाला 500 अंकेश पारधी यांच्याकडून. शशीच्या लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस. धावफलकावरती धावा आहेत 24. 4 चेंडू बाकी. लगातार 3 चौकारासाठी बक्षीस आहे आणि 3 चौकार गरजेचे सुद्धा आहेत. बघूयात काय करतोय शशी. शशीने ड्राईव्ह केलं. पहिला नाही. चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. साहिल होते आय थिंक तिथे. खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलं. एवढी उंची असून सुद्धा वाकून चेंडूला अडवणं सोपं नाहीये. पण तो साहिलने सांगितलं सोपी काम आम्ही करत नाही, अवघड कामच करतो. जसं षटक त्यांनी खूप चांगलं हाताळलं होतं. स्ट्राईक रोटेट झाली आहे. हो चेंडू आता फिरलाय. समीरच्या जवळून चेंडू जात असताना दिसत होता परंतु समीरने शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं. 1 धाव येते. सिंगल धावफलक आता 26 वरती जाऊन पोहोचले. आता 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शशी या 2 चेंडूवरती 2 जरी मोठे प्रहार आले तरी सुद्धा मॅच बनू शकते. काय जबरदस्त स्कूपचा फटका आहे. जबरदस्त फटका. इथे सुद्धा चेंडू अडलाय. करावं तरी काय. जिकडे चेंडू जाईल तिकडे फिल्डर येत आहेत, चेंडूला अडवतायत आणि समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा साहिल ऍक्शन मध्ये आलाय आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत होता परंतु थांबवलं गेलं. सिंगलच मिळेल आणि अशा प्रकारे पहिली 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 28. 29चं लक्ष. थँक्यू तुझे जितेश. एकदा ड्रॉ बघ. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. MCC आणि परब ब्रदर्स.
एमसीसी आणि परब ब्रदर्स. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. आहेत दोन्ही इथेच. क्या बात आहे. टॉस केला जाईल. चला टॉस करायचा आहे. अमित आतिश टॉस करून घ्या. परब ब्रदर्स आणि एमसीसी या दोन संघादरम्यानचा टॉस असणार आहे. चला मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु मिड विकेट क्लिअर. येस चेंडू जातो सीमारेखा पार. चौकार. येस कुणी जिंकला अंकित? काय घेतलं सरळ सांग. अच्छा बोल फर्स्ट. थँक्यू. परब ब्रदर्सने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच साठी हा टॉस झालाय. दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी खेळलाय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. ओ चेंडू मागे मागे. फरार सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. या 5 आहेत का? 5 आहेत. शैलेश म्हणतो 5च्या खाली देणार नाही. एक मिनिट. हा 22चा चौकार आहे. 4 आहेत फक्त. 4 ना? येस 4. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला फेकी वेगानं परंतु त्याचा फायदा नाही. मॉडर्न 8ला धाबा कमी आहेत. म्हणजे ज्या धाबा वाचवण्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे त्या धाबा वाचवण्यासाठी तुमच्याकडे विकेट डॉट अशा प्रकारचे काही चेंडू असणं गरजेचे होते परंतु तसे चेंडू दिसत नाहीयेत. धावा इथं वेगाने येत आहेत. त्यामुळे आकाश माटले स्वतः आता अगदी क्लोज झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नाही संधी, नाही सहारा, नाही आधार. चेंडू होतोय निराधार. येतोय चौकार. 4 धावा. व्हॉट अ शॉट. धावपलकरची धावा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे 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 डीजे. 15 धावा आहेत. पहिलं षटक संपलं. 15 धावा धावपलकावरती. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 14. 18 मध्ये 14. अनिलजी बेनबन्सी यांच्या हातामध्ये चेंडू आता सोपवला गेलाय. बघा जी एखाद्या संघामध्ये त्यांच्या खांद्यावरती ब्ल्यू जर्सी आहे त्याचा अर्थ असा आहे की त्यांना मॅन ऑफ द मॅचचा खिताब मिळालाय. आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब मिळवणं म्हणजे या VPL मध्ये खूप मोठी अचिव्हमेंट आहे. काहीतरी विशेष कामगिरी तुम्ही तुमच्या संघासाठी केली त्याबद्दल तुमचा तो केलेला गौरव आहे आणि त्या गौरवासारखी कामगिरी तुम्हाला करणं गरजेचे आहे. अनिल बेनबन्सी यांच्या हातामध्ये चेंडू जरूर आहे परंतु समीर हा आतापर्यंत धावाने खूप अमीर झालाय. मागे स्कूपचा फटका. तिलकरत्ने दिलशान रिटायर्ड झाले परंतु हा फटका काहीसा जाईन असा झालाय. उलटा जास्तच वाढत चाललाय. आता याला आपल्या लोकल परिभाषेमध्ये सुपला शॉट म्हणतात. चौकार आलाय. अटॅकिंग फील्ड ऑन साइड ऑफ साइड. धनु आणि आकाश माटले यांना आपण समोर बघतोय. मागील प्रोडक्शन वाढवण्यात आले. समीर ओहो यावेळेला खोलो टप्प्याचा चेंडू होता परंतु लेगस्टमच्या बाहेर आहे. आमचे पंच वळून सांगतात येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल.
धावफलकावरती दाबा या वाईड निश्चित जाऊन पोहोचल्यात. 20 वरती अजूनही 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शक. येतोय चौकार. अजूनही 5 धाव्यांची गरज. ऑन साइडला हा चेंडू खेळला गेला. फुलटॉस चेंडू होता. समीरने चांगली बॅटिंग केली. हे बळ कुठून मिळालं फलंदाजाला? ज्या वेळेला गोलंदाजी करत होते त्यावेळेला आलेले डॉट, आलेल्या विकेट, न बनलेल्या मोठ्या धाबा, रन बॉल इक्वेशनच्या थोड्याशा वरती धावा म्हणजे 7-8च्या सरासरी धावा बनू शकतात सर्कलमध्ये. अशा प्रकारचं इक्वेशन तिथून कॉन्फिडन्स बळावलाय आणि तो कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स होता मॅचच्या जवळ नेऊन ठेवतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. अनिल बेनबन्सी समोर. समीरने हलक्या हाताने चेंडूला खेळला. हा नाना बोलता बोलता इथे गलती से मिस्टेक से गलती, फलंदाज बाद. तेजस डिपार्ट्स. साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. ओव्हर समाप्त. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा आहेत. अजूनही 2 धावांची गरज आहे. तुमच्या भाऊने आत्ताच टी शर्ट बदलला होता आणि त्याला लगेच मैदानात जावं लागलं. म्हणजे तो चाय एक बहाणा नव्हता. गोलंदाजी मार्क वरती रोहनच्या हातामध्ये चेंडू. शेवटच्या क्षणाला दिशा दिली गेली आहे. फक्त टॅप केलं चेंडूला. एकच धाव येते. सर्व प्रयत्न आता कमी पडायला लागलेत आणि सामना जो आहे तो साईशच्या बाजूने थोडा चुकता झालाय. ऑन ड्राईव्हचा हा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली परंतु या प्रकारची फिल्डिंग पहिल्या षटकामध्ये अपेक्षित होती जिथे धावा खोऱ्यानं आल्या. पायावरचा चेंडू येतोय निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं षटक रोहनचं म्हणावं लागेल. लगातार 2 डॉट बॉल आलेत. हो पुन्हा एकदा डॉट. 2 धावांसाठी मोठा एका धाव्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. ओहो आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला साईश 11 या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय मॉडर्न आर्ट हा संघ. पुढील मॅचसाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे थँक्यू डीजे. जोपर्यंत डीजे जोपर्यंत लिंबू मारला जाईल तोपर्यंत आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊयात. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडूचं नाव आहे मिस्टर साहिल फ्रॉम साईशा 11.